त्याचे प्रताप पुढे येत आहेत। चाकण तालुक्यातील काही शेतकऱ्यांची त्यांची व्यथा मांडण्यासाठी थेट मुंबईतील विधान भवन गाठलं आणि या शेतकऱ्यांची जमीन वेगवेगळ्या पद्धतीने बळकावण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय। कोण आहे हा धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय जाणून घेऊयात या रिपोर्टमधनं। संतोष देशमुख यांच्या हत्येदरम्यान काढण्यात आलेल्या फोटोंच्या धक्क्यातून महाराष्ट्र अजूनही पूर्णतः सावरलेला नाही। वाल्मिक कराडच्या कारनाम्यांनी धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला, पण आता धनंजय मुंडेंचा आणखीन एक निकटवर्ती अडचणीत आल्याचं दिसतंय। कारण धनंजय मुंडे यांचा व्यावसायिक पार्टनर राजेंद्र घनवटवर जमीन लाटल्याचा आरोप करत चाकण तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी थेट मुंबईत धडक दिली। या शेतकऱ्यांना विधान भवनात जाता येत नसल्याने ते आपल्या व्यथा घेऊन दारोदारी फिरतायत। राज पोपट घनवट हा धनंजय मुंडेचा पार्टनर, जवळजवळ 20 ते 25 कंपन्यांमध्ये ते पार्टनरशिपमध्ये आहेत एकत्र। राज घनवटचे वडील पोपट मारुती घनवट यांचा मुख्य व्यवसाय हे भूमाफिया आहेत। लोकांना फसवून, लोकांना दमदाटी करून, लोकांना खोटं सांगून, लोकांना मारहाण करून त्यांची जमीन हे बळकवतात आणि जमीन बळकवतात अशा प्रकारे की त्यांना पैसे न देता बळकवतात। मॅडम, हे माझे वडील आहेत रामभाऊ बाळा रौंदळ, यांचं कुठल्याही प्रकारचं शिक्षण झालेलं नाहीये आणि पोपटशेठ घनवट यांनी त्यांना फसवून त्यांचे अंगठे वगैरे घेतले, भावाभावामध्ये वाद लावले आणि त्या भावाने पैसे घेतले, जमीन ती विकलेली आणि तुमच्या वाटेचे राहिलेले तुम्ही सुद्धा विका आणि मोकळे व्हा असं म्हणून दमदाटी करून, दादागिरी करून, वडिलांना त्यांनी मारहाण करून त्यांच्याकडनं खोटे अंगठे, सही शिक्के अंगठे घेतले त्यांनी। या भोळ्या बाबड्या शेतकऱ्यांच्या जमिनी लाटून थोडे नाही तर तब्बल 2000 कोटी रुपयांची मालमत्ता घनवट कुटुंबियांनी गोळा केल्याचा आरोप आहे। राजेंद्र घनवट यांनी तब्बल 700 एकर जमीन लाटल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला। कोणाला डोळ्यांचं ऑपरेशन करायचं असं सांगून तर कोणाला हिस्सा मिळवून देतो असं सांगून तर कोणाच्या डोक्यावरती बंदूक लावून जमीन लाटली गेल्याचे शेतकरी सांगतायत। मंत्र्यांचा मित्र असल्यामुळे पोलीस तक्रारीची दखल घेत नाहीयेत, त्या उलट आवाज उठवणाऱ्यांविरोधातच वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप या शेतकऱ्यांचा आहे। तर माझी एवढी मोठी जमीन त्यांनी मयत व्यक्तीला जिवंत दाखवलं 6 वर्षांनी आणि खरेदी केली आहे। तो इतका मोठा आहे, तो कोणाच्या जमिनी कशाही घेतो, त्याच्याकडे तेवढी माणसं आहेत, तेवढं त्याच्याकडे गुंड आहेत, तेवढी पोलिसाची ताकद आहे, त्याच्याकडे भरपूर मोठा पैसा आहे आणि पोलिसा तक्रार आमची घेत पण नाही। वरून आमच्यावर खोटे गुन्हे पोलिसांनीच दाखल केले त्या राज घनवटच्या बापाच्या सांगण्यावरून किंवा राज घनवट यांच्या दबावाखाली हे सगळं घडतं। हे शेतकरी ज्यांच्यावरती आरोप करतायत तो राजेंद्र पोपटराव घनवट आहे तरी कोण आणि धनंजय मुंडेंचे त्यांच्याशी संबंध काय आहेत पहा। राजेंद्र घनवट हा धनंजय मुंडे यांच्या जवळचा माणूस आणि बिझनेस पार्टनर आहे। फक्त धनंजय मुंडेच नाही तर त्यांच्या पत्नी राजश्री आणि त्यांच्या आई यांचाही घनवट भागीदार आहे। जगमित्र शुगर मिलमध्ये सर्वजण संचालक आहेत। व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीयल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये सुद्धा हे सगळे एकत्र आहेत। वाल्मिक कराडप्रमाणे चाकण परिसरात राजेंद्र घनवट हा मुंडे यांचा खास माणूस म्हणून मिरवत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। एक वाल्मिक कराड म्हटलं तर ते गुन्हेगारी प्रकार जो होते ते वाल्मिक कराड सांभाळायचे, तसे त्यांचे आर्थिक व्यवहार, त्यांच्या कंपन्यांमधलं शेअर होल्डिंग हे बऱ्यापैकी एक राजेंद्र पोपट घनवट नावाचा एक माणूस आहे, ज्यांनी हे जे जमिनी म्हणा, त्यांच्या कंपनीज म्हणा, आता ह्या माणसाच्या 18 कंपनीजवर तो आत्ता डायरेक्टर आहे, 4 कंपनींमधनं त्यांनी सोडलेलं आहे। या शेतकऱ्यांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याशी संपर्क साधला। आमची मागणी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवा म्हणून त्यांनी आव्हाडांना विनंती केली। आता आव्हाडांनीही सभागृहात याबाबत प्रश्न मांडून या पीडितांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं। आधी वाल्मिक कराड आणि आता राजेंद्र घनवट अशी जवळचीच माणसं धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ करताना दिसतात। वाल्मिक कराडमुळेच मुंडेंचं मंत्रीपद गेलं। आता राजेंद्र घनवटच्या कारनाम्यांचे काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।